हॅलो नमस्कार, मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि सुरुवात पण झालेली आहे। आणि कालचा व्हिडिओ आला नाही कारण आमच्या इथे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे व्हिडिओ काही शूट पण नाही झाला आणि टाकण्यात पण नाही आला कारण चार्जिंगच नव्हती 2 दिवस मोबाईलला। तर आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी सुट्टी असते, तर सुट्टीच्या दिवशी सगळं आरामात चालू असतं। तर सकाळी सकाळी छान देवपूजा वगैरे झाली आणि सुट्टी असल्यानं साफसफाई तर करावीच लागते कारण सुट्टीच्या दिवशी घरी राहिलं, सुट्टी काय आम्हाला अशी नसते की रविवारी सुट्टीच असते असं काही नाही। आम्ही केव्हा पण जर कंटाळा आला शेती कामाचा, शेतात जायचं काम नसलं शेतामध्ये तर घरी राहतो। तसंच आज शेतातले कामं थोडेसे आवरलेलेच आहे आणि माझा मोठा मुलगा दर्शन ते हॉस्टेलला आहे, तो पण रक्षाबंधनसाठी आला। तर मी ना आत्या आज घरीच राहिलो, म्हटलं जाऊ द्या 2 दिवस घरी राहू, एवढे काही कामं पण नाही शेतामध्ये, त्यामुळे आज घरीच राहिलो। आणि आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर सकाळ सकाळची कामं उरकून झाली, देवपूजा वगैरे उरकली आणि लाईट नव्हती त्यामुळे मी फ्रीज पण स्वच्छ साफ करून घेतलं। सगळं त्यातले काचेचे वगैरे असते ते पूर्ण धुवून पुसून ठेवले। आता जेव्हा लाईट येईल तेव्हा टाकेल। आणि दर्शन आला तर पिलू म्हणला की मम्मी इडली बनव, तर मग मी म्हटलं इडली बनवते। तर त्यासाठी तांदूळ भिजू घालते। तर इडली बनवायची म्हणले की 2 दिवस प्रोसेस करावीच लागते। आधी जर माहीत असतं तर आधीच टाकले असतं, कारण टाकले पण असते पण लाईटच नव्हती, मग मिक्सर काय पाट्यावर वाटावं का? इडलीचे तांदूळ पाट्यावर जर वाटले तर इडली कशी होणार, त्यामुळे मी काही टाकले नाही। त्याला आवडते इडली डोसा खूप आवडतं, तरी ते त्यासाठी 2 ग्लास तांदूळ घेतले आणि एकदम अर्धा ग्लासच्या बी कमी उडीद डाळ घेतली। हे सगळं छान भिजू घालायचं। थोडीशी मेथी दाणे असेल तर टाकायचे, नसेल तर नाही टाकले तरी चालते, आता माझ्याकडे नाही तर मी नुसते उडीद डाळ आणि तांदूळ भिजू घातले। नंतर जेव्हा आपल्याला मिक्सरमधून तांदूळ काढायचे ना, तेव्हा थोडेसे पोहे भिजू घालून मी तांदूळ पोहे मिक्सरला काढून त्यामध्ये टाकते, म्हणजे थोडीशी छान। दुपारचे 12 वाजले आणि घरी असलं ना तर खूप उशीर होतं जेवण करायला। चला तर मग सगळं काम आवरलं, आत्या आणि मी जेवण करतो। आत्या आणि जेवणामध्ये काय यामध्ये काळा मसाला चालू केलं। आज आत्याच्या आजची छान भाजी आहे, कांदा चपाती मस्त, या तुम्ही पण जेवण करायला। उद्या रक्षाबंधन आहे तर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे। तर मग मी काय केलं, ब्रेड आणले होते सकाळी तर ते उरले, तर मला चला याची मिठाई बनवूया, आणि खूप छान होते, तुम्ही पण नक्की एकदा करून पहा। मग त्यासाठी काय केलं, ब्रेडच्या कडा छान काढून घ्यायच्या आहे आणि ब्रेड मस्त आपल्याला बारीक मिक्सरला काढून घ्यायचा। मिक्सरला ब्रेड बारीक झाला की एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दूध घालायचं, थोडीशी चासणी करून घ्यायची, थोडासा कलर घालायचा। आता माझ्याकडून थोडासा कलर जास्तच झाला, नाही घातला तरी चालतो, थोडेसे काजू बदाम घालते आणि जो ब्रेडचा भुगा आपण काढला होता तो ब्रेड घालायचा चासणीमध्ये, थोडंसं मिल्क पावडर असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतं। आणि वरतून थोडंसं अगदी किसलेलं खोबरं घालायचं, ओलं असेल तर ओलं घाला, वाळलं असेल तर वाळलं घाला, कोणतं पण घालू शकता। आणि थोडंसं तूप टाकून मस्त आपले कढई सुटेपर्यंत हे बॅटर परतून घ्यायचं। त्यानंतर एका प्लेटवरती छान असं पसरून घ्यायचं आणि वरतून काजू बदाम घालून थोडंसं डेकोरेट करायचं, म्हणजे आपली मिठाई खूप छान दिसते खायला आणि दिसायला पण खायला पण मस्त लागते। आणि लाईट नाही तर आम्हाला पाण्याचा काही पत्ताच नाही आहे, पूर्ण पाणी संपलं। तर आता मोटर चालू झाली, लाईट आली तर मोटर चालू होईल, तर पाणी भरून घेऊ। ड्राम वगैरे धुवून ठेवला, आभाळ आलं तर कपडे पण काढायचे आहेत आणि लाईट पण आली, आलं पाणी। तिथं आडे बिडे का पाय बरं, पाणी नसलं ना काही सुधरत नाही बरं, नाही का? येतं ये मग 5 मिनटं धर ये नळी, चल। पाऊस आमच्याकडे पण पहा कसा पाऊस झाला, कानामध्ये अजिबात ऐकू येत नाही काय, मी मोठ्यानं बोलते आणि पाऊस यायचा नाही, आभाळ वगैरे काहीच लागत नाही। पाऊस पडलं पण पाऊस सुरू झाला
किराणा ना मी असं भरण्यात भरून ठेवते, म्हणजे ना असं गॅसवर घ्यायला पटकन किचन वाट्यावरती इथून घेतलं ना तर सोपं पडतं. त्यामुळे असं भरण्या भरलेल्या मी भरण्या भरून ठेवत असते. अशा डब्यानं ठेवलं तर मग काय होतं, डब्यात दिसत नाही, त्यामुळे अशा भरण्या आणलेल्या आहेत मी. आणि थोडीशी छोटीशी रॅक आहे इथं. तर कसं वाटलं जुगाड मला कमेंटमध्ये सांगा. आपलं साधं सिंपल. चला, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.